महाराष्ट्राच्या महायुतीत पुन्हा एकदा मिठाचा खडा पडल्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली। मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित नव्हत्या। इतकंच नाही तर मुंबई विमानतळावर अमित शहांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे गेलेले असतानाही तिथंही सुनेत्रा पवार दिसल्या नाहीत। खात्यांचं फेरवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला का स्थान नाही मिळालं यावरूनच आता राजकीय चर्चांना उधाण आले। यामागे प्रशांत किशोर यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या चर्चेचाही संदर्भ जोडला जातोय। मात्र या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। एवढं सगळं घडलं असताना एक नक्की की महायुतीत नक्की घडतंय तरी काय? पासनं ज्यांना धोका पोहोचू शकतो असे लोक जाणीवपूर्वक ह्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत आहेत। अमित भाईशांच्या दौऱ्यामध्ये अजिबात वहिनींना बाजूला ठेवण्यात आलेलं नाही। महायुती ही भक्कम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा अभेद्य असं पक्ष आहे। तिथून आम्ही कदापि बाजूला जाणार नाही, कारण की दादांनी त्या ठिकाणी आम्हाला नेलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला देखील ही माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणाने भारतीय जनता पार्टीच्या महायुतीसोबत आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आत्ताही आहोत आणि भविष्य काळात देखील राहणार आहोत। सुनेत्रा पवार बैठकीला का उपस्थित नव्हत्या याचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क, मंत्रिमंडळ विस्तार किंवा खात्याच्या फेरवाटपाच्या चर्चेशी गैरहजेरीचा संबंध आहे का यावर सध्या केवळ राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत। मात्र महायुतीत बेबनाव नसल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडूनही करण्यात येतोय। त्यामुळे या बैठकीमागचं नेमकं राजकीय गणित काय, की खरंच महायुतीत मिठाचा खडा पडलाय, हे सगळं चित्र आगामी घडामोडीनंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।